नमस्कार, मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद पुणे. प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या आजारांवर ट्रीटमेंट दिली जाते. त्याच पद्धतीने मी वेगवेगळे गर्भसंस्कार वर्गही घेत असते. गर्भसंस्कारादरम्यान प्रत्येक महिन्याला साधारणतः 4 काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. प्रत्येक महिन्याला प्रत्येक त्रैमासिकमध्ये व संपूर्ण गर्भावस्थेत कुठल्या स्वरूपाची पुस्तकं वाचायची याची माहिती मी देत असते. त्याच पद्धतीने संपूर्ण गर्भावस्थेमध्ये जी वेगवेगळी पुस्तकं लागतात त्या पुस्तकांचा साठाही माझ्याकडे आहे. ते माझ्या गर्भसंस्कार करणाऱ्या जोडप्यांना मी वाचायला देतही असते. पण गर्भिणी अवस्था असल्यामुळे एखादं पुस्तक बसून राहून वाचणं किंवा वेळेअभावी किंवा तिच्या पार्टनरलाही ते पुस्तक वाचून दाखवणं शक्य होत नाही. तर अशा वेळी जर ते पुस्तक व्हिडिओ फॉर्ममध्ये, ऑडिओ फॉर्ममध्ये किंवा कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तर नक्कीच सोयीस्कर ठरतं. तर अशा दृष्टिकोनातून घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारं डॉक्टर हवी सरदेसाई यांचं पुस्तक मी वाचून दाखवणार आहे. त्याचे आपण पूर्वी वेगवेगळे व्हिडिओ क्लिपिंग्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये लेखकाविषयी माहिती, त्याच्यानंतर पुस्तकाविषयीची माहिती, पहिला अध्याय तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल, दुसरा अध्याय आई मुलाचे नाते, तिसरा अध्याय किती पारदर्शक हा खेळ हे आपण बघितलेले आहेत. आता आपण चौथा अध्याय मूल पहावे वाढवून हा बघूया. आपण म्हणता त्याप्रमाणे घराघरातली मुलं व्हायची तेवढी बुद्धिमान होऊ द्यात. आमची त्याला कोठे ना आहे. मागासलेपणा जाईल तेवढं चांगलंच, पण त्याकरता घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी किती यातना सोसाव्या, त्याला काही मर्यादा? रात्री 10दा उठावं लागल्यानंतर दिवसभर उत्साह टिकावा कसा? घरातली किंवा बाहेरची कामं उरकावी कशी? आणि उरकायची नाहीत म्हटली तरी स्वस्थ बसू देतो कोण? बरं, एक झोपेचीच कटकट नाही, खाणं पिणं हसणं मुतणं सगळ्याच बाबतीत काही ना काही कटकट आहेच. अशा गोष्टींवर काही रामबाण उपाय असेल तर सांगा. मग भले ते बुद्धिमत्तेचं काम थोडं रेंगाळलं तरी परवा नाही. अशा काहीशा प्रस्तावनेने समक्ष भेटीत बहुतेक मातापिता आणि विशेषतः त्या मातापित्यांचे मातापिता म्हणजे आजी आजोबा दैनंदिन तक्रारीची एक मालिकाच ऐकवतात. बालसंगोपनाचा ज्यांचा अनुभव ताजा ती तर अगदी टेकीस आलेली असतात. जसे कसे व्हायचे असेल तसे घरातले मूल एकदाचे मोठे होऊ दे अशी त्यांना घाई झालेली असते. बुद्धी संवर्धनाची महती त्यांना पटत नाही असे मुळीच नाही. ती निसंशय पटलेली असते. ती पटलेली असते म्हणूनच तर नाराजीच्या स्वरात त्यातले बहुतेक सांगतात की डॉक्टर साहेब फार उशिरा लिहिलेत हे पुस्तक. निदान 8-10 वर्ष तरी आधी आम्हाला कोणीतरी हा विचार सांगायला हवा होता. त्यांचे रडकुंडीस येणे समजू शकते. संसारामध्ये कुचंबणा वाढली आहे. जागेची टंचाई होत आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यात सुद्धा एकेकाळी दिसत असे ते सौहार्द संपुष्टात येऊ लागले आहे. हे मान्य करायला हवे. पण सद्यस्थितीत तरी अशा अडचणींवर सार्वजनिक स्वरूपाची तोड सुचवणं अवघड आहे. किंबहुना ते काम अवघड आहे. म्हणून तर बालसंगोपनामागचा शास्त्रशुद्ध विचार समजावून सांगावायचा प्रपंच करावायचा. अखेर कोणतेही संगोपन हे जेवढे शास्त्र तेवढीच ती एक कलाही असते. अंगाच्या गुणांप्रमाणे ते काम ज्याच्यात त्याला सोपे किंवा कठीण वाटते. माता पित्यांच्या ठिकाणी वात्सल्यापायी सोशिकपणा, सहनशीलता, प्रसंगावधान असे एरवी सुप्त असलेले गुणधर्म घरात पाळणा हल्ला की आपोआपच हालचाल करू लागतात. निसर्गच ती तरतूद करीत असावा.
त्याच्या जोडीला प्रयोगसिद्ध शास्त्राधार असला तर तेवढाच अधिक दिलासा वाटतो. प्रारंभी ज्या वयस्कर गृहस्थाचे उद्गार उद्धृत केले त्यांची तक्रार की बाळ घटका न घटका रडतच असतं. आईनं घेतलं की जरा रडणं थांबतं, पण पुन्हा भोंगा सुरू. आजार म्हणावा तर काही नाही, भूक उत्तम आहे, दूध पिण्यात तक्रार नाही. डॉक्टरांना विचारावं तर तेही सांगतात काही चिंता करू नका, बाळाची तब्येत अगदी A1 आहे. भूक लागली नसेल म्हणावं तर तसंही नाही. दूध भीत काही नको, मग रडणं काय? बरं 2.5-3 महिन्यांच्या बाळाचं समजावं तरी काय? भूक नाही म्हणावं तर काही चोखल्यासारखी किंवा चोखायला हवं असल्यासारखी ओठांची अधूनमधून हालचाल कशासाठी? मातेची कैफियत कल्पक तेवढीच मनोरंजक. तिच्या मते हा सगळा तिचा छळवाद. रडून आकांत करून आपल्या मनासारखे करून घ्यायचे. दुसरे काय? त्रागा किंवा संताप म्हणून हा विचार ठीक असला तरी तो वास्तविकतेच्या चौकटीत बसत नाही. जाणून बुणून एखाद्याचा छळवाद करायचे म्हटले तरी ते तसे पलीकडे आपल्याहून निराळे असे काही जग आहे याचीच एक जाणीव नसते. तेथे बाळ छळवाद कोणाचा आणि कशाला मांडणार? आपल्या वागण्याच्या भोवतालच्या जगावर काही परिणाम घडतो, आपण तो घडवू शकतो ही जाणीव निर्माण व्हायचा पल्ला अद्याप खूप दूरचा असतो. या वयात बाळाला स्थूल मनाने समजतात त्या फक्त शारीरिक गरजा आणि तेवढ्याच प्रमाणात शारीरिक वेदना. आता पोटोबा भरल्यानंतर आणि आईनं जवळ घेतल्यानंतर बाळ रडून आकांत करते तर त्या आकांताला तसा काही अर्थ असला पाहिजे. विशेष म्हणजे वडीलधाऱ्यांना तो शोधता आला पाहिजे. शास्त्राची येथे मदत होते. बाळ भरल्या पोटीही काहीतरी चोखण्याची धडपड करते याचा स्पष्ट असा अर्थ की त्याची चोखण्याची, ओठांची जी विशिष्ट हालचाल करण्याची भूक भागलेली नाही. विश्वास बसणार नाही, पण शास्त्र सांगते की ही भूक बाळाला अस्वस्थ करते. त्याला चोखण्याची क्रिया आपातः घडते व ती भूकही भागते. पण काही मुलांच्या बाबतीत ती भूक अपुरी राहते म्हणून ती आकांत करतात आणि या भूकेला चोखणे देण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. इतकी ती तीव्र असते. बहुतेक प्रसंगी हा तोडगा हमखास लागू पडतो. रडवी मुले शांत होतात. पण मग शंका निर्माण होते की 10,000 एखाद्या मुलाला ही अशी सवय जडते. उरलेली मुले चोखणे काही दिवसांनंतर आपण होऊन सोडून देतात, कारण चोखण्याची त्यांची गरज संपते. सामान्यपणे 6 महिन्यानंतर अशी गरज उरत नाही. आता तोंडात चोखणे दिले असता मूल मजेत राहते या गोष्टीची सवय त्याच्या सांभाळ करणाऱ्यांना जडली आणि हे बाल संवर्धनाचे काम त्या उपकरणाच्या साहाय्याने हलके करू लागले. तर तिथे बाळाचा किंवा शास्त्र सांगणाऱ्यांचाही इलाज नाही. शास्त्राने भुके व्यतिरिक्त बाळाची चोखणे ही गरज असू शकते हे सत्य संशोधन सिद्ध आहे. आता कोणी जाणते माता पिता बाळावर कहारीपणाचा किंवा छळवादीपणाचा आरोप करणार नाहीत का? की त्याला शिस्त लावण्याचा प्रामाणिक भ्रमापोटी त्याला आक्रंदतही ठेवणार नाहीत? मूल रडत राहिले, त्याची शारीरिक गरज अतृप्त राहिली तर अनेक दुष्परिणाम संभवतात. ते इतपर मुलाच्या वाट्यास येणार नाहीत. मुलाची झोप कमी होणं म्हणजे त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विश्रांती त्याला न मिळणं, त्याची पचनक्रिया बिघडणं, अशा कितीतरी गोष्टी केवळ उपरोक्त अतिरिक्त आक्रंदापायी घडतात. शास्त्र सांगेपर्यंत पालकांना हा कार्यकारण भाव माहीत नव्हता. अन्य समाजामध्ये तर अशा आक्रंदनाची कारणमीमांसा, बाहेरची बाधा या सर्वसंग्राहक शब्दांनी लावण्यात येईल. बालकाच्या खाण्यापिण्याविषयी पालकांच्या मनात आजमितीस बऱ्याच शंका दिसतात. काही पालक तर काहीसे खोचून विचारतात की मुलांच्या खाण्याबद्दलचे करंट फॅड कोणते? अर्थात त्यात त्यांचे काही चुकते असे मात्र मुळीच नाही.
बालसंगोपन ही गोष्ट सामान्य किंवा सोपी निश्चितच नव्हे. सुखद असल्या तरी काही प्रसंगी त्या यातनाच असतात. त्यातच काय करावायचे, तसेच ते काय म्हणून करावायचे याचे अधिकृत ज्ञान असेल, ते सगळे प्रयत्न, श्रमसायास अखेर वाया जाण्याचे भय असेल, तर तो सगळाच प्रकार जिकिरीचा होऊन बसतो. बाळाला घड्याळाच्या काट्या बरहुकूम खाऊ पिऊ घालण्याचा एक काळ होता. दर 4 तासांनी बाळाला पाजले हे पाहिजेच असा दंडत होता. त्या दंडकाच्या आहारी जाऊन कित्येक पालकांनी बाळाची उपासमार घडवली आहे. त्याचप्रमाणे अजीर्णही घडवले आहे. विद्यमान संशोधनाद्वारे तो संकेत साफ चुकीचा ठरला आहे. बाळाच्या भुकेचा आणि घड्याळातल्या काट्यांचा अर्थार्थी संबंधच काय? पण एकेकाळी तो समज होता. मूल चारित्र्य संपन्न व्हावायचे असेल तर प्रथमपासून त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळापत्रकावर नियंत्रण ठेवणे या भ्रांत कल्पनेपायी आयांनी मने घट्ट करून मुलांना घटका घटका रडत ठेवल्याचे प्रकार घडले आहे. मुलाला केव्हा दूध पाजायचे, ते किती प्रमाणात पाजायचे हे त्याच्या आकारमानावर तसेच त्याच्या एकंदर वाढीच्या गतिमानावर अवलंबून असते. प्रत्येक बालकाची ही गरज निरनिराळी संभावते आणि चतुर मातेची ती सहज अंगवळणीही पडते. तेथे घड्याळाच्या मध्यस्थीची गरज असतच नाही. उलट घड्याळाचा हा काच पत्करल्यामुळे बाळाच्या प्रकृतीत हमखास बिघाड होतो. त्याचे पचन बिघडते आणि कार्यकारण भाव सांगता येत नाही. पण घड्याळाशी घ्याव्या लागलेल्या झुंजेपायी मुले पुढे सुग्रास अन्नावरच तो राग काढू लागलेली दिसतात. त्यांना अकारण अनेक आवडीनिवडी निर्माण होतात. जेथे जाता जाता एक अवलोकन सांगावेसे वाटते, ते असे की बालमनाला काळाची कसलीच जाणीव नसते. आता, आधी, मग, नंतर, पुढे या कल्पना त्याच्या मनाला शिवलेल्याच नसतात. दुधाची बाटली दिसली, हातात अन्नाची ताटली घेऊन येताना आई दिसली की आता मममची सोय हमखास होणार. तेव्हा काही क्षण कळ काढावी, आक्रंदन करू नये हा पोच बालमनाला नसतोच. कारण ते मन केवळ तात्कालिक, अगदी अक्षरशः तात्कालिक वर्तमान काळातच जगत असते. दुधाचा स्पर्श ओठांना होईल, ते पोटात जाऊन तृप्तीची पावती येईल, तेव्हाच ते मिळेल असे बाळ समजणार. तेथे उधारीला, वायद्याच्या शब्दाला अवसरच असत नाही. मूल वाढू लागते तसतसे त्याला काळाचे, कालमापनाचे ज्ञान होऊ लागते. म्हणून आजचे शास्त्र सांगते की बाळाची भुकेची वेळ तीच त्याच्या दुग्ध पानाची वेळ. आईने ती पाळली की बाळ संतुष्ट राहते. जग हे दिल्या घेतल्याचे हा न्याय त्या बालमनाला कोणत्या संदर्भात समजतो कोण जाणे. पण त्या न्याय पालनामुळेच त्याचे आणि त्या मातेचे संबंध दृढ होत असतात, दृढ राहतात. भूक लागली असली तरी जरा कळ काढावी. आपली आई काही कामात गुंतली असेल याचा विचार करावा. या गोष्टी बालमन किंवा बाल शरीर रचना यात बसतच नाही. तो काळ बराच पुढचा असतो. समस्या निर्माण होण्याची कारणे म्हणजे बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ हीच होत. उदाहरणार्थ, पालन पोषण करणारी माता म्हणून बाळाचे आणि मातेचे संबंध दृढ होतात. पण मग ती दृढता हीच एक समस्या होऊन बसते. बाळ आईविना राहीनासे होते. अर्थात या समस्येशी निसर्ग थांबत नाही. त्याचे काम चालूच राहते. बाळ रांगू लागते, बसू लागते, उभे राहते, चालू लागते. या प्रत्येक नव्या परवागणिक बाळाच्या खाण्यापिण्याच्या तऱ्हा बदलत राहतात. नवे हट्ट, नवे आग्रह, नवे दुराग्रह निर्माण होतात. बाळाच्या शी शूच्या वेळा ठरवणं, स्थळ निश्चित करणं यापायी तर पालकांचा जीव रडकुंडीस येतो. एका तरुण उद्योगी मातेची लेखी तक्रार अशी की या मुलांना सारखे जवळ घेऊन तरी किती वेळ बसायचे आणि नाही बसायचे तर रडून जीव कोंडेपर्यंत वाट पाहावायची का.
मुख्य म्हणजे ते चांगले खाते पिते जीव आई जरा दूर गेली की भोकाड काय म्हणून पसरतात. भय असे वाटते की त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना दूर ठेवण्याचा त्यांच्या नंतरच्या वाढीवर काही विपरीत न बदलता येण्याजोगा परिणाम तर घडत नसेल ना. या सर्व कालखंडात उपयोगी पडेल अशा तारतम्ययुक्त शास्त्रीय विचार कोणता? बालसंगोपन हे एक पूर्ण वेळाचे काम आहे व ते करीत असताना माते शक्यतो अन्य अवधाने सांभाळावी लागू नयेत असे शास्त्रविचार सांगतो. माता जेवढा वेळ डोळसपणे बालसंगोपनामध्ये घालवू शकेल तेवढे ते आदर्श नागरिक निर्मितीच्या दृष्टीने उपकारक ठरेल हे सांगावयास नकोच. या विचाराची बाळाच्या अंगाची दृष्टी अशी की बाळाला जेवढा वेळ दिसते भासते तेवढेच ते अस्तित्वात असते. दृष्टीआड काही सृष्टी असू शकते येथपर्यंत बाळाचा पल्ला पोहोचलेलाच नसतो. आई डोळ्याला दिसते तोपर्यंत बाळाच्या हिशेबी ती असते. आईचे ते अस्तित्व संपले की बाळाचे रडे सुरू होते. यावर तर्कशुद्ध उपाय एवढाच की आई दिसली नाही एवढ्यावरूनच लगेच ती नष्ट झाली नाही हे बाळाला त्याच्या बालबुद्धीला जमेस धरून पटवून देणं. बाळ काही या कालखंडात स्वस्थ बसत नाही. जे दिसते आणि दिसेनासे होते त्याच्याविषयी त्याचे संशोधन चालूच असते. दिसेनासे झाले त्याचे त्याला दुःख होते. या उलट पक्षी अर्थ असा की त्या दिसण्याचे मातेच्या प्रत्यक्ष सहवासाचे सुख बाळाला समजते. माता दृष्टीआड झाली की अरे हे काय झाले या चिंतेने बालमन व्याकुळ होते. मातेने अशा वेळी दूर असतानाही आपले अस्तित्व जाणवून द्यायचे म्हणजे बाळाला परिचित असलेल्या शब्दांनी दुरूनच बाळाशी बोलायचे. किंबहुना बाळास या अल्पवयातही असा थोडा विरह सहन करण्याचे चिंता निवारण्याचे शिक्षण किंवा सराव हवाच. कारण तीच त्या वाढत्या मनाची तयारी असते. स्वयंपूर्णतेच्या दिशेने घडणारी वाटचाल असते. सामान्यपणे 9 ते 10 महिन्यांच्या बालकास आईशी अशी प्रासंगिक गैरहजेरी अंगवळणी पडावयास हरकत नाही. त्या हजेरी करता जर बाळाचे कुरकुरणे किंवा रडणे असेल तर त्याकडे अलिप्तपणे दुर्लक्ष करावयासही प्रत्यावय नाही. पण मातेचा कान स्वरविलासाबाबत चांगला तयार मात्र हवा. हे रडणे साधे किंवा अकारण नाही हे जाणण्याची त्या कानास बिनचूक सवय हवी. बालमन स्वभावतःच सुखलोलूप असते. विशेष म्हणजे केव्हा तरी किंवा अगदी क्षणापूर्वी अनुभवलेल्या सुखस्मरणाचे समाधान त्यास पुरेसे वाटत नाही. कारण बाळास त्या अर्थाने तसे सुखस्मरण नसतेच. बाळास तो सुखाचा स्पर्श अनुभव सतत हवा असतो. रात्री झोपेतून मूल वारंवार उठते व रडू लागते. त्याचे तादृश्य कारण हेच. अशा प्रसंगी त्यास आपण आहोत एवढा मातेने दिलेला दिलासा पुराव्यास हरकत नाही. अशा प्रत्येक वेळी माता बालकास उचलून घेऊन त्याची अशी ना अशी सरबराई करू जाईल तर तिने तसे पुन्हा पुन्हा करावे म्हणूनच बाळाची झोपमोड घरत राहिल्याच अनुभव येईल. तो त्रास नको, स्वतःच्या झोपेमध्ये व्यत्यय नको म्हणून मातेने बाळास सतत कुशीतच घेण्याचा परिपाठ ठेवला तर तोही इष्ट नाही. काही प्रसंगी मात्र बाळाचे झोपेतून रडत उठणे तितकेसे सामान्य किंवा सहज दुर्लक्षण्यासारखे असत नाही. बाळ भेदरलेल्या अवस्थेत जागे होते. वास्तविक झोपेत असताना त्यास कशाशी शुद्ध बुद्ध नसते. जागेपणी त्याचे भिणे, नाराज होणे, हट्ट करणे समजू शकते. पण झोपेत यातले काय असते? बाल मानसशास्त्र सांगते की बाळालाही स्वप्न पडतात आणि ती अर्थातच जागेपणी अनुभवलेल्या गोष्टींची तेवढ्याच अल्पस्वरूप समाजाची असतात. ती त्यांना खरी वाटतात. कारण स्वप्न हे स्वप्न आहे हे समजण्याची त्यांची कोठे पात्रता असते. त्यांना काही समजून सांगावे म्हटले तर भाषेची अडचण येते. समजा आईजवळ
नाही, किती आक्रांतले तरी तिचा कुठे आढळ होत नाही. हा अनुभव स्वप्नात आला तर बाळ अस्वस्थ, भयभीत होणारच. या भयापोटी मग लहान मोठे शारीरिक बिघाड संभवतात. लहानपणी काय किंवा मोठेपणी काय, काबूत ठेवता न येण्याजोगा भयासारखा माणसाचा दुसरा वैरी नसतो. अर्थात या भयावर उतारा नाही असे मात्र नाही. बारकाईने पाहिले तर असे दिसून येईल की जे होते आणि जे नाहीसे झाले ते परत गवसल्याचा आनंद उपभोगण्याकरता सर्व वयातली मुले लपंडावचा खेळ खेळतात. मानसदृष्ट्या हरवले गवसले या अनुभवाची ही पुनरावृत्ती उपकारक ठरते. बालपणी तरी आईने साधे हातानेच तोंड झाकून घेतले आणि क्षणभराने ते अनावृत्त केले तरी हास्याच्या उकळ्या फुटतात. हरवलेली आई पुन्हा गवसलेली असते ना, तो आनंद काय लहान असतो. जागेपणी या खेळाचे वारंवार प्रयोग होत राहिले की बाळाचे मन झोपेतही तशा प्रसंगास सामोरे जावयास कचवत नाही. झोपेतून रडत उठणे, कावरे बावरे होणे मग आपोआपच उतरणीस लागते. पत्ररूपाने तेवढंच प्रत्यक्ष भेटीत अनेकदा विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे बाळाला आज्ञाधारकत्व शिकवण्याकरता त्यास बागुल बोवाचे किंवा तत्सम काही भय घालवावे का. बाळाकडून सक्तीने काही सदाचरण घडवावे का. प्राथमिक स्वरूपाचे असले तरी ज्या अर्थी अनेक पालकांना या समस्यांचे महत्व वाटते त्या अर्थी त्या महत्वपूर्ण नाहीत असे म्हणण्यात तात्पर्य कोणते. मुलास समजणार नाही, उमज पडणार नाही, क्रिया करणे किंवा करवणे यामधला कार्यकारण भाव ध्यानात येणार नाही अशी कोणतीच गोष्ट त्याच्या बाबतीत पालकांनी करू नये. कारण समज शून्यतेच्या पोटी लागणारे कोणतेच वळण कधीच खऱ्या अर्थाने उपकारक ठरत नाही. उदाहरणार्थ मूल बसते होऊ लागले, पावले टाकू लागले की त्याला कित्येक क्रिया स्वतःच्या स्वतः कराव्याशा वाटू लागतात. आईने घास भरवणे त्याला आक्षेपार्ह वाटते. इतर सगळी हाताने जेवतात, मी का नाही तसे करावयाचे या किंवा तत्सम विचारापोटी मूल अन्नाची प्रत्यक्षात नासाडी करू लागते. सध्याच्या धावपळीच्या युगात ते संथ सहभोजन उरकेपर्यंत थांबवायस कित्येक घरात कोणालाच सवड नसते. पण अन्न ब्रह्माचे सेवन चालू असतानाही बाळाला त्याने आईच्या सोयीने घ्यावे म्हणून परोपरीचा धाक घातलेला असतो. तसे घडू नये या शास्त्रशुद्ध नकारामागे बालमानसशास्त्र आहे. समोर अवतीभोवती दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी संपर्क साधल्यानेच तर बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होणार असते. ते पदार्थ, त्या वस्तू, ती माणसे, ते अनुभव त्याच्या ध्यानात राहणार असतात. मग त्या प्रत्येक गोष्टीपासून त्याला स्वतःच्या सोयी खातर वंचित करू लागल्यावर त्याची यथोचित वाढ कशी होणार. हे सर्व दगदगीचे, कटकटीचे, गैरसोयीचे हे सर्व मान्य आहे. नाही कोण म्हणतं. खरे तर घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून या आव्हानात्मक अनुभवाच्या जोडीला मूल पहावे वाढवून हे तिसरे जीवितातले सर्वात मोठे आव्हान समाविष्ट व्हावयास हवे. ते का राहून गेले कोण जाणे. पालकांच्या पालकांनाच उगाचच ओंगाळवाना आणखी एक प्रश्न संकोची वृत्तीने विचारला जातो. बाळाच्या शिसूचे ते काय करावे. त्या कार्यक्रमाची बाळाला शिस्त केव्हा लावावी. तर्क तेवढाच व्यवहारी सांगतो की बाळाला आपणास काय होते आहे, आपण काय करीत आहोत हे जोपर्यंत चांगलेसे समजत नाही तोपर्यंत असल्या शुद्धीकरण विधीबाबत कोणताच आग्रह धरण्यात मौज नाही. 8-9 महिन्यांच्या मुलांनाही ही शिस्त लावल्याची उदाहरणे पाहण्यात आहेत. पण खरे पाहता ती शिस्त आईने स्वतःच लावून घेतलेली असते. बाळाच्या शारीरिक प्रक्रियेवर तिचे सुसंस्कृतपणाच्या हव्यासापोटी सतत बारीक लक्ष असते. तीच योग्य वेळ तिचे बाळाला उचलून इच्छित स्थळी नेते. त्या प्रसंगी बाळाची भूमिका केवळ त्रयस्थाची, कारण त्याला सर्व सारखे, येथे काय आणि तेथे काय.
1.5-2 वर्षांची मुले सुद्धा अशी स्वच्छता विषयक शिस्त लावून घ्यावयाच्या शारीरिक योग्यतेची नसतात. कारण ही शिस्त म्हणजे अखेरचा संयम. पूर्व सूचनेनंतर विशिष्ट स्थळी जाणे, तेथे जाईपर्यंत ती सहज प्रक्रिया थोपवून धरणे एवढी त्यांची खरोखरीच ऐपत नसते. काही प्रसंगी ती अशी चांगली वागतात. माता पिता आनंदात, मुलांना त्या आनंदाचा उगम ध्यानात येतच नाही, पण तरीही ती हसतात. सारांश तो असतो उभयपक्षी एक प्रकारचा खोटेपणा, एकाने समजून चालवलेला तर दुसऱ्याच्या हातून केवळ अजाणतेने घडलेला. आता आपण इथे मूल पहावे वाढून हा 4था अध्याय वाचून संपलेला आहे. धन्यवाद.